नमस्कार मित्रांनो, माझं नाव आर्यन. माझं नाव श्रीतेज. आणि आज युको डिजिटल पॉडकास्ट मधील एपिसोड 1मध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपल्यासोबत यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा येथे सहाय्यक प्राध्यापक असलेले डॉक्टर अभिजित अरविंद पिसाळ आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि आज आम्ही त्यांच्यासोबत एक चर्चा करणार आहे. तर त्याचा तुम्ही आस्वाद घ्यावा. सर, मला तुमच्याबद्दल जरा सांगता का? डीपमध्ये कुठं शिक्षण केलं तुम्ही? कसं? माझं नाव डॉक्टर अभिजित अरविंद पिसाळ. माझं प्राथमिक शिक्षण म्हणजे 8वी 9वी 10वी हे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी विद्यालय वाई, त्यालाच आत्ता वाई हायस्कूलसुद्धा म्हटलं जातं, त्या वाई हायस्कूलमध्ये 8वी ते 9वी 10वी हे 3 वर्ष मी होतो आणि कंप्लीट मराठी मीडियममध्ये मी होतो तिथं. आणि त्यानंतर 11वी सायन्सला मी यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या इथे 11वी सायन्ससाठी प्रवेश घेतला. तिथून मग पुढं 11वी आणि 12वी विज्ञान शाखेमध्ये पूर्ण केल्यानंतर म्हणजे सायन्समध्ये कंप्लीट केल्यानंतर मी BSc यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्येच पुन्हा एकदा ॲडमिशन घेतलं आणि माझी BSc मी 2010 साली यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारामधून कंप्लीट केली. त्यानंतर शिवाजी विद्यापीठाची MSc फिजिक्ससाठीची जी एंट्रन्स होती, कारण माझं मी जे पदवीचं शिक्षण होतं, पदवीला शेवटच्या वर्षाला माझा भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स हा सब्जेक्ट होता, त्यामुळं BSc मी फिजिक्समध्ये केल्यामुळं MSc मी फिजिक्समध्ये करणं ओघानं चालं. मग त्याच्यासाठी शिवाजी विद्यापीठाची एंट्रन्स मी दिली आणि शिवाजी विद्यापीठाच्या एंट्रन्समध्ये मी क्वालिफाय झालो आणि शिवाजी विद्यापीठाची एंट्रन्स क्वालिफाय होऊन मला MScला शिवाजी विद्यापीठामध्ये 2010 सालीच जून 2010ला प्रवेश भेटला. त्यानंतर 2012ला मे 2012ला मी माझी MSc कंप्लीट केली फिजिक्समधून आणि तिथनं पुढं मी PhDसाठी ॲडमिशन घेण्याचं ठरवलं. पण PhDसाठी ॲडमिशनसाठी सुद्धा त्यावेळी PhD एंट्रन्स टेस्ट नावाची एक परीक्षा असते की जे शिवाजी विद्यापीठ स्वतः कंडक्ट करतं. मग ती शिवाजी विद्यापीठाची पेट म्हणजे PhD एंट्रन्स टेस्ट मी चांगल्या मार्क्सनं क्वालिफाय झालो आणि तिथं मी PhDसाठी एनरॉल झालो आणि PhDसाठी एनरॉल झाल्यानंतर 2012 साली मी PhDला एनरॉल झालो आणि त्यानंतर 2017 साली माझी PhD कंप्लीट झाली. माझी PhD होती सिलिका एअरजेल या सब्जेक्टमध्ये होती आणि माझे गाईड होते डॉक्टर A व्यंकटेश्वरा राव म्हणून आहेत, ते आता रिटायर झालेले आहेत. तर ते माझे गाईड होते आणि त्यानंतर 2017 नंतर मी थेट पुढील शिक्षणासाठी मला डॅड फेलोशिप ही भेटली आहे. तर डॅड फेलोशिपला जर्मनीमध्ये बघितलं की ॲक्च्युली डॅड फेलोशिप ही शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी जर्मन गव्हर्नमेंट देऊ करतं. त्याचं DAE जर्मनीमध्ये तिला DAAD फेलोशिप असं म्हटलं जातं. त्याचं जर लॉंग फॉर्म बघितलं तर डॉईशर ॲकॅडमिशर ऑश डायन्स्ट म्हणजे ही झाली जर्मन भाषेतलं नाव आहे तिचं. इंग्रजी भाषेमध्ये त्याचं संभाषण रूपांतरण असं होईल की जर्मन अकॅडमिक एक्सचेंज सर्व्हिस. या अंतर्गत मला जर्मनीमध्ये जर्मन एअरोस्पेस सेंटरमध्ये काम करण्याची पुढे संधी मिळाली पुढच्या उच्च शिक्षणासाठी आणि मी जिथं काम केलं त्या सेंटरचं नाव होतं डॉयचे सेंटर फॉर लुफ्ट अँड ट्रान्सपोर्ट. तर हे जर्मन नाव आहे. इंग्रजीमध्ये आपण याचं भाषांतर असं पण करू शकतो की जर्मन एअरोस्पेस सेंटर. आपलं इंडियाचं जसं भारताचं इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आहे तसं जर्मनीचं जर्मन एअरोस्पेस सेंटर असं हे सेंटर आहे आणि तिथं मी साधारणतः 2 ते 2.25 वर्ष काम केल्यानंतर तब्बल 2.25 वर्ष काम केल्यानंतर मी गेल्या वर्षी म्हणजे साधारणतः फेब्रुवारी 2020ला YC कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून भौतिकशास्त्र विभागामध्ये जॉईन झालो. बघा, तुम्ही जिथे शिकलेला आहात त्या ठिकाणीच तुम्हाला शिकवण्याची अध्यापनाची संधी मिळणं ही मोठी भाग्याची गोष्ट असते. तर सरांनी सिलिका एरोजेल नावाच्या या पदार्थावर खूप सारे रिसर्च केले आणि त्यामुळे त्यांना जर्मनीमध्ये फेलोशिप देखील भेटली. तर त्या तुमच्या सिलिका एरोजेलबद्दलचा जो किस्से असतील किंवा त्यामागं जे तुम्ही इन्व्हेन्शन केलं आहे त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. बघा, सिलिका एअरजेलचं जे काही माझ्याकडून इन्व्हेन्शन झालं यामध्ये मी माझं काम फक्त 1% समजतो आणि माझे गाईडचा आशीर्वाद आणि गाईडनं दिलेली प्रेरणा PhD गाईडनं
यांचा रोल 99% आहे आणि माझं योगदान फक्त 1% आहे असं मी म्हणतो. कारण माझ्या PhD गाईडने जे काय मला शिकवलं तेच मी फक्त पुढं काम करत गेलो. आणि सिलिका एअरोजोल हे मटेरियल ॲक्च्युली हे मटेरियल 1931 साली पहिल्यांदा बनलं. आणि या सिलिका एअरोजोल या मटेरियलच्या नावावरती गिनीज बुकमध्ये तुम्ही पाहिलं तर साधारणतः 16 ते 17 एंट्रीज गिनीज बुकमध्ये आहेत. ह्या मटेरियलचं वैशिष्ट्य म्हणजे सिलिका एअरोजोल म्हणजे आता तुम्ही म्हणाल हे सिलिका एअरोजोल काय आहे. तर साधी गोष्ट आहे, सिलिका म्हणजे त्यामध्ये सिलिकॉन असणार आहे आणि एअरोजेल म्हणजे ज्या जेलमध्ये एअर असेल ते झालं एअरोजेल. आता ह्याचं वैशिष्ट्य काय आहे तर हा जगातला सगळ्यात हलका मानवनिर्मित सॉलिड आहे. बघा सॉलिडची प्रॉपर्टी काय असते, सॉलिड कॉम्प्रेस होतो का, नाही होत. पण सिलिका एअरोजेल हा एकमेव मला वाटते पृथ्वी तलावाला सॉलिड असेल की तो कॉम्प्रेस होतो आणि पुन्हा तो त्याच्या ओरिजिनल पोझिशनला सुद्धा येऊ शकतो. म्हणजे तो इलास्टिक बिहेवियर सुद्धा दाखवतो आणि हा जगातला सगळ्यात हलका पदार्थ आहे. मग तुम्ही म्हणाल हा हलका पदार्थ मग ह्याचा उपयोग काय, तर थर्मल इन्सुलेशनमध्ये ह्याचा खूप चांगल्या पद्धतीनं वापर होतो. आता उदाहरणार्थ सिलिका एअरोजेलचं मटेरियल दाखवायचं म्हणलं तर बघा हे पण सिलिका एअरोजेलचं मटेरियल आहे यामध्ये. आता मी हे टोपण डबीचं ह्या उघडत नाही कारण उघडलं तर हे सिलिका एअरोजेलचे पार्टिकल बाउन्स होतील हवेमध्ये, याची डेन्सिटी खूपच कमी. आता ही जर तुम्ही डबी बघितली तर ह्या डबीचं वजन, मोकळ्या डबीचं वजन किती आहे, 10 ग्रॅम. कंप्लीट 10 ग्रॅम वजन ह्या मोकळ्या डबीचं आहे. आणि ह्यामध्ये मी कंटेंट एअरोजोलचा भरलेला आहे आणि या इथं दिसेल तुम्हाला बघा 4.3617 ग्रॅम. म्हणजे ह्या डबीमध्ये कंटेंट किती आहे, 4 ग्रॅमचा अवघा कंटेंट आहे. म्हणजे हे अत्यंत लाईट वेट सॉलिड आहे. आता हा झाला पावडर फॉर्ममधला सिलिका एअरोजोल. दुसरी गोष्ट, हा मोनोलिथिक म्हणजे एक सिंगल पीस म्हणून सुद्धा वापरता येतो. मग तो कसा असेल तर ते मटेरियल सुद्धा आम्ही लॅबोरेटरीमध्ये बनवलं तर ते या पद्धतीनं आहे मटेरियल बघा. तरी तुम्ही स्वतः बनवलं? हां, हे स्वतः बनवलेलं आहे. हे स्वतः बनवलेलं आहे. साधारण किती वर्ष लागली बनवायला? ॲक्च्युली कसं आहे, एक्सपेरिमेंट हा बनवण्यासाठी म्हणजे सिलिका एअरोजोल बनवण्यासाठी कधी कधी 2 ते 3 दिवसामध्ये सुद्धा ते बनते किंवा 2 दिवस सुद्धा खूप झाले त्याला. पण ॲक्च्युअल एक्झॅक्ट प्रोसिजर म्हणजे जसं आपण स्वयंपाक करतो, स्वयंपाक एखाद्याला कधी चांगला येतो आपण म्हणतो, जर सगळं कॉम्बिनेशन परफेक्ट असेल तर आपण म्हणतो की अरे नाही आज आमटी छान झाली. प्रत्येक गोष्ट बॅलन्स आहे, प्रत्येक गोष्ट, कारण ही काय आहे एक प्रकारची केमिस्ट्री आहे. ह्यात कसं असतंय, प्रिकर्सर येतात, सॉल्वंट येतात, कॅटॅलिस्ट येतात, ड्राईंग प्रोसिजर येते आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला व्यवस्थित ॲप्रोप्रिएट मॅनेज झाल्या तुमच्याकडून तर तुम्हाला मिळणारा जो सिलिका एअरोजोलचा पीस आहे तो मोनोलिथिक असतो. मोनोलिथिक म्हणजे एक सिंगल पीस. आता मी तुम्हाला हे मटेरियल दाखवतो बघा. हा खूप हलका डेलिकेट आहे. आता तुम्हाला जाणवल हे या पद्धतीनं मटेरियल आहे. अजून चांगल्या पद्धतीनं तुम्हाला या इथे दिसेल तो, बरोबर, किंवा अजून चांगल्या पद्धतीनं तुम्ही आपण ह्याच्यावरती हे करू शकतो. आता ह्याची ट्रान्सपरन्सी किती हे पण आपण चेक करू शकतो. उदाहरणार्थ बघा, आता हा 5 हा आकडा तुम्हाला दिसेल या इथं, म्हणजे कम्प्लीट ट्रान्सपरंट आहे. आता साधारणतः थोडा अंधार पडल्यामुळे हे थोडंसं ब्लॅकिश किंवा ब्लूइश दिसेल, पण कम्प्लीट सनलाईटमध्ये हे कम्प्लीट ब्ल्यू असतं या पद्धतीनं. आणि हे वजनानं अतिशय हलकं आहे, एकदम लाईट वेट. यामध्ये सर हा जगातला सगळ्यात हलका पदार्थ आहे सिलिका एअरोजोल. आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याची डेन्सिटी किती असेल साधारणतः तर एक 16 ते 17 मिलीग्राम पर सेंटीमीटर क्यूब. म्हणजे 1 सेंटीमीटर क्यूबचं वजन जर घेतलं तर ते तुम्हाला किती 16 मिलीग्राम, 16 मिलीग्राम बसेल. बघा 1000 मिलीग्रामचा 1 ग्रॅम होतो, मग हा फक्त 16 मिलीग्राम आहे. आणि हा जगातला सगळ्यात हलका पदार्थ आणि जगातला सगळ्यात बेस्ट थर्मल इन्सुलेटर आहे. सर तुम्ही ह्या पदार्थाचा जे रॉकेट सायन्समध्ये वापर केला त्याबद्दल सर आम्हाला ऐकायला आवडेल की तुम्ही म्हणजे यामध्ये रॉकेट सायन्समध्ये वापरताना ह्या अशा पद्धतीच्या डिस्क वापरून चालत नाही.
बरं. तर कारण का आता हे मटेरियल फ्रजाईल आहे, नाजूक आहे. नाजूक म्हणजे काय की ब्रिटल आहे, भेटलं आहे. बरं. हे तुटू पण शकतं. फोर्स हँडल मग आपण हे हँडल करण्यासाठी एक वेगळी कन्सेप्ट राबवलेली आहे. तर ते म्हणजे रॉकेट सायन्समध्ये सिलिका एअरजेलचा काय वापर होतो किंवा रॉकेट सायन्समध्ये क्रायोजेनिक इंजिन म्हणजे काय, हे असल्या आपल्या पुढं खूप सारे प्रश्न असतात. पण क्रायोजेनिक इंजिनबद्दल जर तुम्हाला माहिती असेल तर क्रायोजेनिक इंजिनसाठी इंधन म्हणून लिक्विड हायड्रोजन आणि लिक्विड ऑक्सिजन यांचा वापर केला जातो. आता जर तुम्ही पॅरियोडिक टेबलमध्ये बघितलं तर ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे कुठल्या फॉर्ममध्ये असतात तर गॅसियस फॉर्ममध्ये असतात. पण जर समजा विशिष्ट एका प्रेशरला जर त्यांचं टेम्परेचर तापमान कमी केलं तर ऑक्सिजन हा जो गॅस आहे तो तुम्हाला लिक्विडमध्ये कन्वर्ट करता येईल. हायड्रोजन हा गॅससुद्धा तुम्हाला लिक्विडमध्ये कन्वर्ट करता येईल. करून करता येईल. मग त्याच्यासाठी साधारणतः माझ्या अंदाजानुसार वजा 180 डिग्री सेल्सिअस या तापमानाला वजा 180 डिग्री सेल्सिअस म्हणजे शून्याच्या खाली 180 म्हणजे वजा 180 डिग्री सेल्सिअसला जर तुमचा लिक्विड हायड्रोजन आणि लिक्विड ऑक्सिजन हायड्रोजन गॅस आणि लिक्विड हायड्रोजन गॅस आणि ऑक्सिजन गॅस जर तुम्ही घेतला आणि जर टेम्परेचर तिथं मेंटेन तेवढं तुम्ही केलं तर तो लिक्विडमध्ये कन्वर्ट होतो. मग असं तो सिलेंडरमध्ये भरला जातो इतक्या लो टेम्परेचरला. बरोबर. मग आता सगळ्यात मोठा चॅलेंजिंग टास्क काय असतो की त्याच्या भोवती असलेलं थर्मल इन्सुलेशन. कारण सिलेंडरला वजा 180 डिग्री सेल्सिअसला मेंटेन करायचं आहे आणि बाहेरचं टेम्परेचर किती असेल 27 असेल 28 असेल किंवा स्पेसमध्ये ते अजूनही असेल. नॉर्मल रूम टेम्परेचर. मग त्याच्यासाठी थर्मल इन्सुलेशन कोटिंगचा वापर केला जातो किंवा थर्मल इन्सुलेटिंग टाईल्स वापरले जातात. सध्या सिरामिक टाईल्स वापरले जातात. पण त्या सिरामिक टाईल्सचा प्रॉब्लेम काय आहे, त्या टाईल्स जाड आहेत, वजनानं जाड आहेत. त्या थर्मल इन्सुलेटिंग आहेत पण वजनानं जाड आहेत. मग त्या जे वजनानं जड वस्तू असेल त्यामुळं रॉकेटचं वजनसुद्धा तुमचं आपोआपच वाढणार आहे. मग त्याच्यासाठी अमेरिकेत जॉन फेशमेर नावाचे एक वैज्ञानिक सध्या कार्यरत आहेत. तर त्यांनी पहिल्यांदा की ह्या क्रायोजेनिक इंजिनला थर्मल इन्सुलेशन देण्यासाठी एरोजेल ब्लँकेटचा वापर काय करता येतोय का, तर हा पहिल्यांदा त्यांनी विचार केला आणि मग त्यांनी पण तशी डेव्हलपमेंट चालू केली एरोजेल ब्लँकेटमध्ये. आणि शिवाजी विद्यापीठातनं आम्ही सुद्धा फिजिक्स डिपार्टमेंटमधून एरोजेल ब्लँकेटची डेव्हलपमेंट केली. आणि हे एरोजेल ब्लँकेट या पद्धतीनं असेल बघा. तर ह्याचा कुठे वापर केला जातो. क्रायोजेनिक इंजिन्स जे आहेत त्याला थर्मल इन्सुलेशन देण्यासाठी ह्याचा वापर केला जातो. आणि हे कम्प्लीट हायड्रोफोबिक आहे. हे कम्प्लीट हायड्रोफोबिक आहे म्हणजे पाण्याचा ड्रॉप जर याच्यावर तुम्ही टाकला तर तो सरळ जसं अळूच्या पानावरती तुम्ही पाण्याचा थेंब टाकला तर तो थेंब निघून जातो. त्या पद्धतीनं या मटेरियल वैशिष्ट्य आहे. आता ह्याचा एक तुम्हाला डेमो दाखवतो. खरंच जातोय का तसा तर बघूया आपण. हे बघा ठीक आहे. दिसतोय. दिसतोय सर. असं दिसतोय. हायड्रो ते जात नाही तर पाण्याला हे काय करतं रिपेल करतं. प्रॉपर्टी असते. पाणी शोषून घेत नाही, पाणी रिपेल करतंय. राईट. सर नुसतं ह्याच्यात सिलिका एरोजेल का अजून काय. यामध्ये एक कार्बन फायबर आहे हे. आणि त्या कार्बन फायबरमध्ये आता कार्बन तुम्हाला माहिती आहे कार्बन कंडक्टिंग आहे म्हणजे तो उष्णता असू द्या किंवा इलेक्ट्रिसिटी असू द्या. मग या कार्बन फायबरमध्ये काय केलं आहे सिलिका एरोजेल काय केलं आहे रिइन्फोर्स केलेलं आहे या फायबरमध्ये. आणि या पद्धतीचं हे असं एरोजेल ब्लँकेट बनलं आहे. हे ब्लँकेट तुम्ही असं मोल्ड पण करू शकता. हे फ्लेक्झिबल आहे त्यामुळे सिलेंडर भोवती तुम्ही असं ट्रॅपिंग पण करू शकताय. म्हणजे साधारणतः जिथं मला 1 फूट किंवा 12 इंच पफ हे थर्मल इन्सुलेशन मी वापरत होतो त्या ठिकाणी मी फक्त हा 5 सेंटीमीटरचा लेअर वापरला ते माझं काम होत आहे.
म्हणजे 2 गोष्टी झाल्या, एक तर वजन पण कमी करण्यात आलं आणि महत्त्वाचं म्हणजे स्पेस पण कमी ऑक्युपाय झाला. राईट. मग या पद्धतीचं सध्या संशोधन जगामध्ये चालू आहे आणि याच्यावरले आम्ही संशोधन रिसर्च पेपर्स, रिसर्च आर्टिकलसुद्धा पब्लिश केलेले आहेत. सर तुम्ही हे जर रॉकेटमध्ये यूज केला होता हां, तर त्या आता सध्या जर्मनीमध्ये काय चाललेलं आहे, तर जर्मनीमध्ये डॉयचे सेंटर फॉर लुफ्ट अँड ट्रान्सपोर्ट म्हणजेच जर्मन एरोस्पेस सेंटर, मी त्यामध्ये कलोन नावाची सिटी होती त्यामुळे तिथे होतो आणि सध्या त्या तिथं असं चाललेलं आहे की जे क्रायोजेनिक इंजिन आहे त्या क्रायोजेनिक इंजिनला ह्याचं थर्मल इन्सुलेशन द्यायचं, ह्या एरोजल ब्लँकेटचं, आणि त्या पद्धतीचे तिथं डेमो आता सध्या चालू आहेत. आणि कशा असतात, यामध्ये लार्ज नंबर ऑफ ट्रायल्स असतात. विज्ञानामध्ये खूप वेळा तुम्हाला प्रयोग करावा लागतो, त्याचे रिडिंग्स घ्यावे लागतात, त्यानंतर एक विशिष्ट असा निष्कर्ष काढावा लागतो आणि त्यानंतर ते फायनली पब्लिश होतं आणि फायनली ते ॲप्लिकेशन लेवलला जातं की बाबा ठीक आहे आता आपण रॉकेट सायन्समध्ये लगेच वापरायला सुरुवात करू. फक्त नासा यामध्ये खूप ॲडव्हान्स लेवलला आहे आता सध्या, कारण नासा ऑलरेडी हे वापरलं आहे आणि जर्मन एरोस्पेस सेंटर जर्मनी हे आता वापरण्याच्या स्टेजमध्ये आहे. म्हणजे ॲक्च्युली त्यांनी पण वापरलेली आहे ती, असं आहे. सरांच्या आपण सिलिका एरोजलबद्दल काही माहिती घेतली, त्यामध्ये सरांनी रिसर्च वगैरे केली होती. तर सरांना फिजिक्समध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि फिजिक्समध्ये त्यांनी बऱ्यापैकी खूप शिक्षण घेतलेलं आहे. तर आजकाल कसं होतं, असं आम्ही जसे स्टुडंट आहे 11वी-12वीचे स्टुडंट आहे, तर आमच्यासारख्या स्टुडंट्सला फिजिक्समध्ये इंटरेस्ट वाढवण्यासाठी किंवा फिजिक्सचं महत्त्व काय आहे या स्टुडंट लाईफमध्ये, त्याबद्दल आम्हाला सर तुमच्याकडून ऐकायला आवडेल. आणि कसं होतं, तर JEE नीटची बरेच लोक तयारी करतात, तर काही काही मुलांना फिजिक्स अवघड जातं, तर त्याचा कशा प्रकारे अभ्यास करावा, तर स्टुडंट लाईफमध्ये फिजिक्सचं महत्त्व काय आहे त्याबद्दल तुम्ही 2 शब्द. बघा, माझ्या मते भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स हा सब्जेक्ट, फिजिक्स हा सब्जेक्ट काही खूप जुना याच्यातला भाग नाही आहे. कारण आय थिंक मला वाटते ह्या नवीन विज्ञानांचा जो प्रणेता म्हणता येईल तो होता गॅलिलिओ गॅलिली, आणि तिथनंच भौतिकशास्त्राचा जन्म झाला असं म्हणता येईल गॅलिलिओपासून. म्हणजे गॅलिलिओला आपण पहिला फिजिसिस्ट म्हणूया. आणि फिजिक्स हा सब्जेक्ट असा आहे की तो न्यूटन, अल्बर्ट आईन्स्टाईन एवढ्या सगळ्या दिग्गज लोकांनी ड्राईव्ह केलेला आहे आणि तो सब्जेक्ट शिकण्याची एक वेगळीच नशा असते. आता विद्यार्थी जीवनामध्ये थोडंसं फिजिक्स आपलं अवघड जातं, मॅथमॅटिक्स अवघड जातं. आपल्याकडे बघा सगळी साधनं आहेत. आता तुम्ही विचार करा, न्यूटनच्या वेळी काय होतं, म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा पण प्रश्न होता. आणि आता जशी कोरोनाची लाट आलेली आहे, 1.5 वर्ष शाळा कॉलेजेस बंद आहेत, तसं न्यूटनच्या वेळी शिकायला होता केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये, तर त्यावेळीसुद्धा प्लेगची साथ आलेली आणि 1.5 वर्ष ते बंद होतं विद्यापीठ. आणि त्या 1.5 वर्षाच्या काळामध्ये न्यूटननं प्रिन्सिपिया नावाचा जो ग्रंथ होता तो लिहून काढला. अगदी न्यूटन्स लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन सुद्धा त्याचा त्याच काळातला शोध, त्यांनी त्या प्लेगचा बरोबर वापर केला. हा ते ह्याचा वापर केला. असं म्हणजे फिजिक्सचं महत्त्व दुसऱ्या गोष्टीने मला सांगायचं म्हणजे 11-12 सायन्समध्ये बघा, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, फिजिक्स हे सगळे सायन्सच्या रिलेटेड असलेले सब्जेक्ट आहेत. फक्त फिजिक्समध्ये प्रॉब्लेम काय होतो तुम्हाला सांगतो. 11-12चा जर विचार केला तर पहिली गोष्ट आपल्याला इंटरेस्ट नसतो त्या सब्जेक्टमध्ये, आणि इंटरेस्ट नसेल तर तुमच्या ती गोष्ट लक्षात राहू शकत नाही. आणि सर जे थेरॉटिकल अप्रोच शिकवण्याची क्लासरूम बेस्ड, त्याबद्दल पण त्याबद्दल तुम्हाला बोलायचं आहे. फिजिक्स तुम्हाला अवघड का जातो, आणि मराठीसारखा विषय असेल किंवा भूगोलासारखा विषय तो का अवघड जात नाही, त्याला एक कारण आहे. फिजिक्समध्ये काय आहे, थिअरी आहे आणि त्याच्यावरली एक्झाम्पल पण आहेत. मग तुम्हाला काय होतं की थिअरी समजायला थोडासा उशीर लागतो, मग थिअरीवरती कमांड येईपर्यंत थोडासा आपल्याला वेळ लागतो. मग त्यामानं एक्झाम्पल्स मग, आणि थिअरी कंप्लीट झाल्याशिवाय तुम्हाला एक्झाम्पल सोडवता येणार नाहीत. उदाहरणार्थ मी एक समजा फिजिक्समधला चॅप्टर निवडला, उदाहरणार्थ प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. मग या प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडमधली थिअरी मला संपूर्ण माहीत असल्याशिवाय मला त्याच्याला प्रॉब्लेम सोडवता येणार नाही. मग पहिल्यांदा ती थिअरी मला व्यवस्थित माझ्या भाषेमध्ये समजून घेता आली पाहिजे. बऱ्याचदा प्रॉब्लेम कसा होतो की हे जे सगळं शिक्षण आहे 11-12 सायन्स हे सगळं कशामध्ये आहे, इंग्लिश मिडियममधून आहे. आणि
जनरली साधारणतः विज्ञान हे जोपर्यंत तुम्हाला तुमच्या मातृभाषेतून समजत नाही बरोबर. तोपर्यंत ती संकल्पना जोपर्यंत मला माझ्या भाषेत समजत नाही, मराठी भाषेतून, तोपर्यंत ती मला समजत नाही. मग आपला प्रॉब्लेम त्या तिथं होतो. म्हणजे ते मी मराठी भाषेत कधी समजून घेऊ, त्याचं ते पाठ कधी करू, बरोबर. त्यातले एक्झाम्पल्स कधी सोडवू, आणि ह्या तुलनेनं बाकीचे विषय पण आहेत मला अभ्यासाला. मग तुलनेनं फिजिक्सकडे थोडंसं दुर्लक्ष होतं. त्यामुळे पहिल्यांदा फिजिक्समध्ये इंटरेस्ट डेव्हलप केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, फिजिक्समध्ये इंटरेस्ट डेव्हलप करून अभ्यास बघा 2 पद्धतीनं होतो. 50% अभ्यास हा तुम्हाला सेल्फ स्टडी आहे, स्वतः अभ्यास करावा लागेल. बरोबर. आणि 50% अभ्यास हा तुम्हाला तुम्ही इंटरॅक्शन करू शकता, म्हणजे एकमेकांमध्ये डिस्कशन. उदाहरणार्थ सरफेस टेन्शन ही प्रॉपर्टी, जर समजा तुम्ही 2 मित्रांनी जर समजा स्टडी केला, तुम्ही दोघं एकमेकात डिस्कस करू शकता, अरे सरफेस टेन्शन हे असं असते, याचं युनिट हे. मग तो डिस्कशन पण महत्त्वाचे आहेत. नॉलेज वाढतं. डिस्कशनमुळं कसं आहे, काही पार्ट जो तुम्हाला समजला आहे पण त्याला समजला असेल, तो तुम्हाला समजेल. मग हे डिस्कशन महत्त्वाचं. आणि 12th सायन्समध्ये तर पहिल्यांदा तुम्हाला थिअरीमध्ये चांगले मार्क्स पडले पाहिजेत. मग त्याच्यासाठी एक आर्टिकल फिजिक्समधलं 5-5, 6-6 वेळा पाटीवर तुम्ही लिहून काढलं पाहिजे. अगदी पहिल्या 3 वेळेला तुम्ही बघून लिहून काढा. मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा एक एक्झाम्पल अगदी तुम्ही बघून पाटीवरती लिहून काढा. 2 वेळा बघून लिहून काढा. 3 वेळा वही पुढे ठेवा, बघून काढा. 4थ्या वेळी तुम्ही ते बिनबघता सोडवा. म्हणजे तुम्हाला काय आहे की एक इंग्रजीमध्ये म्हण आहे, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. येस. आणि तुम्हाला जेई क्वालिफाय व्हायचं असेल, नीट क्वालिफाय व्हायचं असेल, तर यामध्ये फिजिक्समधली एक्झाम्पल्स तुम्हाला सोडवता आली पाहिजेत. आणि फिजिक्सचे एक्झाम्पल तुमची थिअरी चांगली असेल तर तुम्हाला सोडवता येतील, त्यातले बेसिक कन्सेप्ट चांगले असतील तर सोडवता येईल. यामुळे तुम्ही ऑलवेज नेहमीच तुमच्या शिक्षकांच्या टचमध्ये पाहिजे की सर हे असं नाही, असं आहे, हे मला समजलं नाही. तुम्ही मॅक्झिमम प्रश्न विचारले पाहिजेत. आपण काय करतो, शिक्षकांना घाबरतो, कशाला उगाच प्रश्न विचारायचा आहे, तसं करायचं नाही. मॅक्झिमम प्रश्न विचारा, तुम्हाला तिथल्या तिथं ते अंडरस्टँड होतील. आपण जर बघितलं हिस्ट्रीमध्ये जरी फिजिक्समध्येच नेहमी अवघड प्रश्न बनवता येतात. बरेच जर पेपर बघितले, जेईचे पेपर, हिस्ट्री बघितली तर सगळ्यात अवघड फिजिक्सचाच पेपर. हा, फिजिक्स बनवता येतात. कारण फिजिक्सचा सब्जेक्ट मी तुम्हाला सांगितलं की तो न्यूटन आईन्स्टाईननं गव्हर्न केला. आणि फिजिक्सचा सब्जेक्ट हॉरिझॉन्टल नाही, तो व्हर्टिकल आहे. किती उंच गेल्यानंतर माझा हात आकाशाला लागेल काही सांगता येत नाही. पण मी जर किती हॉरिझॉन्टल लेवलनं चालत गेलो तर समुद्रापर्यंत जाईन हे मला माहिती आहे. पण किती उंच गेल्यानंतर मला आकाश सापडेल हे सांगता येत नाही. तसं फिजिक्स हा सब्जेक्ट व्हर्टिकल आहे, खूप डेप्थ आहे त्यामध्ये. त्यामुळं हा सब्जेक्ट तुम्ही ॲक्च्युली एन्जॉय केला पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांसाठी मला एक नेहमीच सांगावीशी वाटते की त्या सब्जेक्टला घाबरायचं नाही. बघा, निसर्गामध्ये सगळ्या घडणाऱ्या घटना असतात. उदाहरणार्थ तुम्हाला आकाशामध्ये पाऊस पडून गेल्यानंतर इंद्रधनुष्य दिसतं. आहे ना इंटरेस्टिंग फॅक्ट. आताच यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये 2 दिवसापूर्वी आम्ही विज्ञान प्रदर्शन आयोजित केलेलं. आणि खूप छोटी छोटी मॉडेल्स विज्ञान प्रदर्शनामध्ये मुलांनी बनवली आणि अतिशय इंटरेस्टिंग होती. आता साधी गोष्ट आहे, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. सर आयझॅक न्यूटन, म्हणजे न्यूटन हे त्यांच्या लहानपणी, म्हणजे ते साधारणतः 16-17 वर्षाचे असताना एकदा असेच बाजारात गेले असता एक त्यांनी प्रिझम विकत आणला. आणि जस्ट त्यांनी त्या खिडकीपाशी ठेवला. आणि काय झालं की सूर्य ज्यावेळी पश्चिमेकडे गेला मावळतीला, त्यावेळी सूर्यापासून जे काही किरण होते ते त्या प्रिझमवरती पडले आणि तो प्रकाश त्यांना 7 रंगांमध्ये विभागला गेलेला दिसला. मग न्यूटन यांना क्युरिओसिटी वाटली, अरे ह्यातून कसं काय 7 रंग बाहेर पडत आहेत सूर्यप्रकाशातून. मग ती क्युरिओसिटी डेव्हलप झाली त्यांची. मग त्यांनी असं विचार केलं की हा जो सूर्यप्रकाश आहे तो 7 कलर्समध्ये काय होतोय, स्प्लिट होतोय एका विशिष्ट माध्यमातून गेल्यानंतर. मग त्यालाच त्यांनी डिस्पर्शन असं नाव दिलं. मग आकाशामध्ये जे इंद्रधनुष्य दिसतं त्याचा त्यांनी स्टडी केला. मग इंद्रधनुष्यच का दिसतं त्याच्या मागचं फिजिक्स ते त्यांनी शोधून काढलं. बायनॉमियल थिअरम त्यांनी मांडला. न्यूटन लॉज ऑफ कुलिंग घेतला आहे. न्यूटन लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे. कॅल्क्युलस नावाची एक मॅथमॅटिक्समधली सगळ्यात मोठी ब्रांच त्यांनी शोधून काढली. म्हणजे काय आहे की तुम्ही तो क्युरियस असला पाहिजे. तुम्हाला सारखे प्रश्न पडले पाहिजे, तुम्ही प्रश्न विचारले पाहिजे, तुम्ही तुमच्या प्रश्नांचा उत्तरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आज मी तिला गुगलसारखा आणि यूट्यूबसारखा एक चांगला मित्र तुमच्या हाताशी आहे. तुम्हाला खूप काही इन्फॉर्मेशन भेटू शकते. त्या मित्राचा सदुपयोग आपल्याला करता. हां, फक्त त्या मित्राचा तुम्हाला सदुपयोग करता आला पाहिजे.
फक्त गुगल आणि एक शिक्षक यामध्ये डिफरन्स एक असतो की तुमच्या मनामध्ये काय नक्की प्रश्न आहे तो तुम्ही ते शिक्षकाला लगेच विचारू शकता. शिक्षक पण थेट जागेवरती आन्सर देऊ शकतो. पण गुगलला थोडंसं तुम्हाला प्रॉपर कीवर्ड टाकावे लागतात, सर्चिंग करावं लागतं, तर ते तुम्हाला आन्सर मिळते. तर विद्यार्थ्यांनी शिक्षकांशी बोलावं या विषयांबद्दल, डाऊट हां. हे महत्त्वाची गोष्ट आहे. खूप खूप महत्त्वाची गोष्ट आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षकांशी खूप चर्चा केली पाहिजे ह्या संदर्भामध्ये, तरच तुमचे डाऊट्स क्लिअर होणार आहेत. फिजिक्समध्ये कन्सेप्ट सर फिजिक्समध्ये खूप कन्सेप्ट आहेत आणि फिजिक्समध्ये मी बघितलेलं आहे की मुलं प्रश्न विचारायला घाबरतात. तुम्हाला जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत विचारा. तुम्ही मराठी भाषेतून विचारा त्या शिक्षकांना की नक्की काय आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी जर्मनीमध्ये ऑब्झर्वेशन केलं की जर्मनीमध्ये कुठल्याही ज्ञानशाखेमधून जर शिकायचं असेल, कुठल्याही विंगमधून तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्हाला जर्मन भाषेतून शिकता येतं. म्हणजे मला MBBS व्हायचं आहे तिथं, तर मला जर्मन भाषेतून शिकता येते. मला इंजिनियर व्हायचं आहे तरी मला जर्मन भाषेतून शिकता येते. मग ते सगळे सब्जेक्ट त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये कन्वर्ट केलेले आहेत. तर मला एक प्रश्न होता, तर तुम्ही म्हणलं तुम्ही जर्मनीला होता, मग तिथला तुमचा एक्सपिरियन्स सांगू शकता कसा होता? नाही, तिथला एक्सपिरियन्स म्हणजे खूपच छान होता. पहिली गोष्ट काय आहे की जर्मनीमध्ये तिथं प्रत्येक माणसाचा विमा उतरवला जातो, इन्शुरन्स. अगदी छोटा प्राणी असेल घरामध्ये, एक मांजर असेल, कुत्रा असेल, तर त्याचा सुद्धा इन्शुरन्स असतो. म्हणजे इतकं त्यांचं परफेक्शन आहे. तुम्हाला फेलोशिप भेटलेली आहे? हां, मला जर्मनीमध्ये DAAD फेलोशिप भेटलेली आणि मी जर्मन एरोस्पेस सेंटरमध्ये कार्यरत होतो त्या तिथे. आणि जर्मनीमध्ये काय आहे की तिथं शिक्षकांना खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि शिक्षकांना फक्त दोनच कामं आहेत तिथं. एक तर फक्त त्यांनी शिकवायचं आणि दुसरी गोष्ट जर समजा त्यांना वेळ भेटला, त्यांना वाटलं तर त्यांनी संशोधन करायचं. त्यामुळे बघा तुम्ही, अल्बर्ट आइन्स्टाईन हे सुद्धा जर्मनीचेच होते. रिसर्चला महत्त्व दिलं जातं. हां, खूप तिथं संशोधनाला खूप महत्त्व आहे आणि खूप मोठ्या संशोधन प्रयोगशाळा त्या तिथं उपलब्ध आहेत. सर तुम्ही एक दिवस बोलला होता आम्हाला की सायंटिस्ट जे आहेत आपल्याला खूप कमी बघायला मिळतात. तर त्यामागचं कारण एक तुम्ही जर सांगितलं. त्यामागचं कारण म्हणजे काय आहे की बघा, भारतामध्ये काय एक कंडिशन आहे असं मला असं जाणवतं नेहमी की आपण लवकरात लवकर स्टेबल होण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे मला लवकरात लवकर पैसे मिळवता आले पाहिजेत, हा आपला एक प्रयत्न असतो. मग त्यासाठी मुलं काय करतात की अगदी 11-12 सायन्स कंप्लीट केलं की जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन JEE आहे किंवा नीट आहे किंवा MBBS आहे, इकडं पटकन त्यांचा ओढा असतो आणि 3-4 वर्ष शिकल्यानंतर त्यांना जॉब भेटू शकतो. बरोबर. आणि इकॉनॉमिकली लवकर स्टेबल होता येते. त्यामुळे बरेच पालक मुलांना तिकडं प्रेरित करतात की बाबा तुम्ही तिकडे जावा. आणि आपल्या देशाची लोकसंख्या पण खूप आहे, संधी कमी आहेत आपल्याकडे, हा एक प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट, जर सायन्स फील्डमध्ये बघितलं तर तुम्हाला कन्सिस्टंटली खूप दिवस काम करायचं आहे. बरोबर. आता माझ्याच केसमध्ये बघितलं तर मला BSc करावी लागली, मला MSc करावी लागली, मला PhD करावी लागली आणि त्यानंतर मला पुन्हा जर्मनीला जाण्याची संधी भेटली. म्हणजे हा टप्पा खूप मोठा आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे की आज जमाना तुम्ही कसं आहे की तुम्ही 2020 मॅच आवडीने बघता, कारण ते निकाल पटकन नाही. पण 5 दिवसाची कसोटी कोण बघतं का? नाही. पण खरा जो क्वालिटी आहे ती तुमची समजते कुठं? 5 दिवसांच्या कसोटीमध्ये समजते. आणि दुर्दैवानं काय आहे की आज देशामध्ये वैज्ञानिकांची खूप कमतरता आहे असं मला तर वाटतं. आणि तुमच्यासारख्या युवा पिढीला माझा असा संदेश आहे की आपले भारताचे थोर शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम होतेच आणि त्यांनी पण नेहमी मुलांसमवेत मॅक्झिमम वेळ व्यतीत करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांनी पण एक सांगितलं की तुम्ही ह्या फील्डमध्ये या, हे सायन्स ही फील्ड ओपन टू ऑल आहे. ओपन टू ऑल म्हणजे कुणीही येऊ शकतं, ह्यामध्ये काय बॅरिकेड नाही आहे. फक्त काय गरज आहे, तुमची मेहनत ह्यामध्ये गेलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की विद्यार्थी मित्रांनी पण एक लक्षात गोष्ट घेतली पाहिजे की तुम्हाला नक्की काय आवडतंय, तुमचा इंटरेस्ट हा महत्त्वाचा. मी मगाशी तुम्हाला सांगितलं इंटरेस्ट आणि रिमेम्बरन्स. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर ती गोष्ट जास्त काळ तुमच्या लक्षात राहते. बघा, लहानपणीचा एखादा प्रश्न इन्सिडेंट इव्हेंट आठवा तुम्ही, प्रसंग, एखादी आवडीची गोष्ट असेल तर ती तुमच्या लगेच खूप वेळ लक्षात राहते. पण एखादी गोष्ट आवडत नसेल तर ती लक्षात राहत नाही. म्हणजे उदाहरणार्थ, बाबा मला बायोलॉजी आवडत नाही, मला त्यामध्ये इंटरेस्ट नाही, तर मी माझं बायोलॉजीमध्ये पुढं जाऊन करिअर करणं, मी किंवा बायोलॉजीमध्ये जाऊन पुढं MBBS होणं, झुलॉजी वगैरे सगळे ते सब्जेक्ट घेऊन MBBS होणं हे कितपत योग्य आहे? कारण मी जरी डॉक्टर झालो
ते जबरदस्ती केल्यासारखं होतं. हां, मग तो विद्यार्थी मित्रांनी तुमचा पहिला ओन इंटरेस्ट बघितला पाहिजे. आणि आता विविध प्रकारच्या ॲप्टिट्यूड टेस्ट आहेत, त्याच्या सहाय्याने पण तुम्ही तुमचा कल जाणून घेऊ शकता. आणि तुमचा नक्की कल कशात आहे हे जाणण्याची एक सोपी पद्धत पण आहे. कुठल्याही ॲप्टिट्यूड टेस्टची गरज न घेता. ती म्हणजे काय, तर तुमचा जो मोकळा फावला वेळ आहे, म्हणजे तुमचा अभ्यास झालेला आहे सगळा, किंवा तुम्हाला मोकळा वेळ आहे, तुम्ही आता टी व्ही पण बघायचं तुम्हाला कंटाळा आला आहे, तर त्या मोकळ्या वेळेमध्ये तुम्ही काय करता, तुम्हाला कुठल्या विषयाचं पुस्तक घेऊन बसावंसं वाटते, तुम्हाला नक्की काय करावं असं वाटते, हा तुमचा काय झाला इंटरेस्ट, एरिया ऑफ इंटरेस्ट झाला. मग तो एरिया ऑफ इंटरेस्ट तुम्हाला फाइंड आउट करता आला पाहिजे. सर मला एक प्रश्न होता. तुम्ही म्हटलेला की एकदा तुम्ही जर्मनीला होत्या, हायड्रोजनवरच्या कारवरती हां. रिसर्च केलं होतं. ॲक्च्युली हायड्रोजनची जी कार आहे ती आता सध्या जर्मनीमध्ये 2 वर्ष टेस्टिंगसाठी ती एक कंपनीनं कार प्रायोगिक तत्वावरती चालवलेली आहे तिथं. म्हणजे 2 वर्ष हायड्रोजन फ्युएलवरती ती जी कार आहे बरोबर. ते पहिल्यांदा टेस्ट ड्राईव्ह घेणार तिथं, आणि 2 वर्षांनंतर ते मार्केटमध्ये आणणार. आणि आज तुम्ही जर जर्मनीमध्ये पाहिलं तर तुम्हाला फॉक्सवॅगन, ऑडी, मर्सिडीज बेन्झ, BMW या सगळ्या कार दिसतात. भारतामध्ये पण आता एक नवीन प्रकार येऊ घातलेला आहे की आता इलेक्ट्रिक कार्स. बरोबर. पण ॲक्च्युली टेस्ला नावाची जी कंपनी आहे तिची इलेक्ट्रिक कार स्वतः आम्ही वापरलेली आहे जर्मनीमध्ये. पण आता सध्या त्यांचा अजून पुढचा टप्पा चाललेला आहे, हायड्रोजन फ्युएल होती चाललेलं आहे. आणि आय थिंक मला वाटते 1.5 वर्ष तो होत आला आता कंप्लीट केलेलं आहे. कारण मी ज्यावेळी जर्मनीत होतो त्यावेळी त्याचे डेमो जस्ट चालू झालेले. कारण कसं आहे की हायड्रोजन फ्युएल हे जास्त धोकादायक आहे, डेंजरस आहे, ते हायली एक्सप्लोजिव्ह आहे, इन्फ्लेमेबल आहे, त्यामुळं खूप प्रिकॉशन घ्याव्या लागतात. तर सर त्यापुढे आता जर 11वी-12वीचे विद्यार्थी आहे तर त्यांच्यासाठीच खरं तर हा पॉडकास्ट आम्ही केला. तर मुलांमध्ये अशी क्युरिओसिटी असते की आता आपल्याला जेई वगैरे नीट क्वालिफाय करायचंय, पण त्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतील, किती अभ्यास करावा लागेल, मेहनत ही त्यांना करावी लागणार आहे, त्यांनाही माहिती. पण पुढे ढकलण्याची गोष्ट प्रवृत्ती की नाही आज नको उद्या करू, उद्या करू, ते कितपत योग्य आहे की किंवा आता बरेच स्टुडंट झाले 11वीत आपला कोरोनाचा काळ होता म्हणून त्यांनी सोडून दिले की आता काय ऑनलाईन पेपर आहे पण अभ्यास नको करा. बट जर त्यांना खरंच जेई नीट क्वालिफाय करायची असेल तर ही मेंटॅलिटी कितपत योग्य आहे की नाही जाऊ दे, होईल होईल होईल, टाळण्याची प्रवृत्ती मिटवण्याची काही जर तुमच्याकडे असतील उपाय बघा, किंवा मेहनत करण्याची प्रवृत्ती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे. बघा याच्यासाठी मी तुम्हाला गोष्ट सांगतो की पहिली गोष्ट काय आहे की मला काय व्हायचं आहे हे तुम्ही फिक्स केलं पाहिजे. की मला बाबा इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये रिसर्च सायंटिस्ट व्हायचं आहे, तर मला नक्की काय केलं पाहिजे. मला चांगल्या मार्क्सनं जे नीट क्वालिफाय झालं पाहिजे, एखाद्या चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून मला इंजिनिअरिंगची डिग्री घेतली पाहिजे, आणि ती डिग्री घेतल्यानंतर मला इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ज्या एक्झाम कंडक्ट करतं त्या एक्झामची काय दिली पाहिजे, एंट्रन्स दिली पाहिजे, आणि त्यानंतर त्यांचा इंटरव्ह्यू दिला पाहिजे. म्हणजे हा एक. मग तुमच्या पुढे एक कोणते असा आदर्श पाहिजे की मला नाही, मला हेच व्हायचं आहे. आणि अब्दुल कलाम नेहमी म्हणाय म्हणजे तुमच्या डोळ्यापुढे एक स्वप्न पाहिजे, इन्स्पिरेशन पाहिजे. अब्दुल कलाम काय म्हणायचे, स्वप्न म्हणजे काय की जे झोपेत पडतं ते स्वप्न नाही, जे तुम्हाला झोपू देत नाही ते खरं स्वप्न असतं. म्हणजे बरं ठीक आहे मला पायलट व्हायचं आहे, हे माझं स्वप्न आहे. तर अगदी ज्यावेळी पुसट अशी झोपेतनं आपल्याला जाग येते त्यावेळी मला ते पटकन आठवलं पाहिजे, अरे मला पायलट व्हायचं आहे, मला झोपून चालणार नाही, मला अभ्यास केला पाहिजे. ते सतत मनामध्ये. बघा सगळ्यात मोठं मोटिवेशन स्वतः तुम्हीच असता. तुम्हाला बाहेरनं आम्ही कितीही सांगितलं अरे हे करा ते करा ते करा, तुम्ही ऐकत नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतः ते करत नाही, अंतःप्रेरणा म्हणतात त्याला, इंग्रजीमध्ये त्याला इंट्युशन म्हटलं जातं. जोपर्यंत तुम्ही स्वतःला सांगत नाही, तुम्ही सांगत नाही, तोपर्यंत तुम्ही ती गोष्ट करत नाही. लोकांनी किती पण सांगितलं तर काय, त्यामुळं आलं पाहिजे. म्हणून मी सांगितलं तुम्हाला, स्वप्न ते झोपेत असताना पडतं ते स्वप्न नाही, जर ते जागेपणी आपल्याला म्हणजे झोपू देत नाही ते खरं स्वप्न असतं. मग अशा स्वप्नाचा पाठलाग करण्यासाठी मला काय करावं लागेल, बाबा मला एक पायलट व्हायचं तर मला काय करावं लागेल,
मला सायंटिस्ट व्हायचं आहे, मला काय करावं लागेल, मला डॉक्टर चांगला MBBS व्हायचं आहे, मला काय करावं लागेल. मग त्याच्यासाठी मग तुम्हाला एकदा ते स्वप्न असलं, तुमचं टार्गेट फिक्स झालं, म्हणजे तुम्हाला एकदा कळालं की मला पुण्याला जायचं आहे, की मग तुम्ही NH4 पुण्याच्या दिशेने सुटता. बरोबर. नाही तर मग तुम्ही इकडे थोडं इकडं कराडला जाल, पुढे इकडं थोडंसं वडूजला जाल, पुन्हा इकडे सज्जनगडला जाल, असं होतं. कारण तुम्हाला माहीतच नाही कुठं जायचं आहे. पण एकदा का तुमचं टार्गेट फिक्स झालं, म्हणून पहिलं तुमचं टार्गेट फिक्स तुम्ही केलं पाहिजे. आणि त्या अनुषंगानं बघा आपले आईवडील किती प्रयत्न करत असतात आपल्यासाठी, किती पैसे हे करतात, ते खर्च करतात आपल्यावर. मग आपलं आउटपुट काय आहे, फक्त आपल्याला द्यायचं त्यांना की चांगले मार्क्स पडले पाहिजेत, चांगल्या इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजला मला प्रवेश भेटला पाहिजे, मला चांगला नीट अभ्यास केला पाहिजे, हे एवढीच अपेक्षा आहे. आणि चांगले मार्क्स पडले तर आपले आईवडील खुशच ना होणार. मग त्यामुळं आणि आजचं काम कधीही उद्या ढकलायचं नाही. बघा आजचं काम उद्या ढकलल्यानं काय होतं की समजा आज मला 1 पान लिहायचं आहे, पण मी काम चुकारपणा केला, मी 7 दिवस ते पेजेस लिहिलीच नाहीत. 8व्या दिवशी मला किती पेजेस लिहावे लागणार आहेत? 8 पानं लिहावी लागतील. म्हणजे पेजेसची संख्या वाढली की नाही? मग हे तसंच आहे. तुम्ही मला सांगा, आपण जेवताना काय करतो? डेली जेवतो की नाही? का असं कोण आहे 8 दिवसानं जेवतो एकदमच जेवतो? कन्सिस्टंट अप्रोच. म्हणजे कन्सिस्टन्सी हवी, त्यामध्ये सातत्य हवं. बघा पाणिनी हा एक संस्कृतमधला व्याकरणकार होता आणि त्याच्याबद्दल सांगितलं तो डोक्यानं म्हणजे अतिशय मठ्ठ होता लहानपणी. आणि त्याच्या पहिल्या काळी गुरुकुल पद्धत होती पाणिनीच्या वेळी. आणि त्याला ते सगळे बोलायचे, रागवायचे, पण त्याला काय त्या डोक्यात फरक पडत नव्हता इन द सेन्स म्हणता येईल की त्याला शिकवलं काही समजतच नव्हतं. मग तो मुलगा असाच एक दिवस आत्महत्या करायला गेला. आणि आत्महत्या करायला गेला तो काही दिवसात गेला नाही, कारण कोणती बघेल म्हणून तो म्हणला काय करू आपण, नाईटला पण जाऊ शकत नाही रात्री, कारण गुरुकुल पद्धतीमध्ये सगळे एकत्र झोपलेले असायचे. तो असा विचार करतो सकाळ सकाळी लवकर उठलो की नाही पहाटेच्या वेळी की आपण काय करायचं, आत्महत्या करायची, एखाद्या विहिरीत आपण उडी टाकू जाऊ. मग तो तिथं जातो, पहाटे पहाटे लवकर उठतो आणि गावापासून लांब असं जायला लागतो. आणि एक विहीर दिसते त्याला, पण तिथं काही बायका सकाळ सकाळच्या पाणी भरायला आलेल्या असतात. मग आता त्या बायकांना देखत हा उडी मारू शकत नाही विहिरीत. मग तो थोडा वेळ थांबतो आणि ऑब्झर्वेशन करतो ह्या बायका कधी निघून जात आहेत. मग हळूहळू उजाडत असतं. त्यावेळी त्या पाणीच्या लक्षात एक गोष्ट अशी येते की त्या ज्या बायका असतात त्या पाणी खेचत असतात त्या ह्याच्यातून विहिरीतून. आणि पहिल्या काळी कसे ड्राट असायचं पहिले आणि दोरी असायची. तर तो एक ऑब्झर्वेशन लांबनच त्याला लक्षात येतं की त्या बायका ज्यावेळी तो रहाट ओढताय त्यावेळी तो आवाज येतोय आणि तो जो रहाट आहे तो दगडांमध्ये ठेवलेला आहे. आणि त्या दगडांना त्या लोखंडी रहाटामुळं काय झालेलं आहे, एक गुळगुळीतपणा आलेला असतो, म्हणजे तो दगड झिजलेला असतो. मग तो पाणिनी विचार करतो की हा दगड आहे बघितला तर, पण सतत घर्षणामुळं लोखंडाच्या समवेत असलेल्या हा दगड झिजतोय. मग माझी बुद्धी दगडापेक्षा तर काय खूप चांगलीच आहे, दगडा इतकीच नाही. मग तो पुन्हा त्या गुरूच्या आश्रमात जातो, सगळी ती विद्या असेल ती ग्रहण करतो मन लावून. आणि सगळ्यात बघा अभ्यासाचं सगळ्यात मोठं सूत्र काय आहे की कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता. बघा मला तर असं वाटतं आपल्या आईवडील आपल्याला खूप आवडत असतात आणि खूप आपलं इम्प्रेशन आपल्यावर त्यांचं असतं, पगडा असतो. सकाळी उठलं आणि एकाग्रता खूप महत्त्वाची आहे. तर सकाळी उठल्यानंतर एक 5 मिनटं मेडिटेशन करायचं, डोळे मिटून आपल्या आईवडिलांचा आपण चेहरा जर डोळ्यापुढे आणला, हे तुम्ही फक्त इव्हेंट एकदा करून बघा. डेली फक्त तुमचं कॉन्सन्ट्रेशन कितीनं वाढतंय बघा. कारण आपल्या इथं मुलांमध्ये प्रॉब्लेम कळतो एकाग्रता. एक्झाममध्ये कधी कधी पाठ केलेलं आठवत नाही, मग हे असे प्रॉब्लेम होतात. कॉन्सन्ट्रेशन आपलं पाहिजे. तर ते भरपूर कमी झालं. ओके. तर तुम्ही एक टाइम मॅनेजमेंटचं पण आम्हाला सांगितलं, फोन वगैरे तुम्ही बघा आता व्हॉट्सॲप, इंटरनेट म्हणजे मोबाईलच्या माध्यमातून ह्या गोष्टी तुम्हाला वापरता येतात. इंस्टाग्रामचं अकाउंट असेल, फेसबुकचं अकाउंट असेल, व्हॉट्सॲप असेल, यूट्यूब आहे. पण नक्की आपल्यासाठी व्हॉट्सॲप आहे का आपल्या
व्हॉट्सॲपसाठी आपण आहोत. बरोबर. माझ्यासाठी यूट्यूब आहे का यूट्यूबसाठी मी आहे? माझ्यासाठी इंटरनेट आहे का इंटरनेटसाठी मी आहे? म्हणजे हा विचार करण्याची वेळ आलेली आहे. आत्ताची तरुणाईचं काय होतं आहे प्रॉब्लेम, की आपण मॅक्झिमम आपला वेळ काय करतो आहे, यूट्यूबमध्ये, व्हॉट्सॲपमध्ये, इन्स्टा अकाउंट असेल, फेसबुक अकाउंट असेल त्याच्यावर घालवतो आहे. आणि यूट्यूबचं काय धोका आहे, तुम्ही या साईटवरून त्या साईटला, या व्हिडिओतून त्या व्हिडिओत असं फिरत राहता आणि थांबता कधी तुम्ही? ज्यावेळी बॅटरी लो होते त्यावेळी तुम्ही थांबता. बरोबर. मग ते तसं नाही. मोबाईल वापरण्यासाठी म्हणजे इंटरनेट वापरण्यासाठी मला तसं वाटतं आहे की सगळ्यात बेस्ट वे म्हणजे तुम्ही तुमच्या दिवसातला एक 30 मिनिटाचा संध्याकाळचा वेळ, एक 7:30 ते 8 हा 30 मिनिटाचा वेळ हा मोबाईल म्हणजे इंटरनेट वापरासाठी द्यायचा. बाकी इतर वेळी कधीही ते मोबाईलचं जे डेटा आहे तो ऑन करायचा नाही. हा सगळ्यात बेस्ट वे. इंटरनेट वापरण्याचा कालावधी फक्त 30 मिनिट, ते पण संध्याकाळी 7:30 ते 8. टाईम मॅनेजमेंट हे टाईम मॅनेजमेंट आहे. सरांनी 11-12 विद्यार्थ्यांसाठी की कष्ट करा, मेहनत केली पाहिजे आणि काम पुढे ढकललं नाही पाहिजे हे आपल्याला कळतं. तर आता डेफिनेटली सरांकडून आपल्याला एक पुस्तकांचे रेकमेंडेशन्स घ्यायला आवडतील. सर एक खूप मस्त वाचक देखील आहेत, पुस्तकं देखील ते वाचत असतात आणि आजच्या पिढीला जी डिजिटलमध्ये सगळी वळले गेलेली आहे, तर त्या मुलांसाठी एक काही पुस्तकांचे रेकमेंडेशन्स सर आता आपल्याला सांगतील. बघा, माझा तुम्हाला एक सगळ्या विद्यार्थी मित्रांना सल्ला आहे की आता बराच जमाना काय आलेला आहे की सॉफ्ट कॉपी. मोबाईलमध्ये माझ्या खूप पुस्तकं आहेत, माझ्या लॅपटॉपमध्ये खूप पुस्तकं आहेत, माझ्या PC मध्ये खूप पुस्तकं आहेत. तर मला असं वाटतं की पुस्तक हे ग्रंथालयातून पुस्तकं आणून ते वाचणं किंवा पुस्तक खरेदी करून वाचणं ह्याचा एक वेगळा आनंद असतो आणि ते पुस्तक आपल्याकडे कायमस्वरूपी राहत असतं. उदाहरणार्थ जर समजा आता माझ्याकडे जी जशा पद्धतीने ही थोडी पुस्तकं मी इथं ठेवलेली आहेत, आता सध्या आतल्या खोलीमध्ये अजून आहेत, ही पुस्तकं थोडी ठेवलेली आहेत. मला जर मनामध्ये आलं वाटलं की जरा ठीक आहे आज विंग्स ऑफ फायर हे अब्दुल कलामांचं पुस्तक वाचावं, तर मी पटकन तिथं जाऊ शकतो आणि हे पुस्तक पटकन घेऊ शकतो. पण तसं जर समजा आणि मला पटकन बघता येते की ठीक आहे 59 नंबरच्या पानावर काय आहे किंवा 100 नंबरच्या पानावर काय आहे हे मला पटकन पाहता येऊ शकते. तसं मोबाईलमध्ये एखादं पुस्तक असलं किंवा PC मध्ये असलं, लॅपटॉपमध्ये असलं, ते काय आपल्याला पाहता येत नाही. त्यामुळं जे काय असेल ती पहिली पुस्तकाची हार्ड कॉपी तुमच्याकडे असली पाहिजे, हा पहिला निकष. आणि दुसरा निकष म्हणजे की आता मी तर लहानपणी असं ठरवलं की मला वैज्ञानिकच व्हायचं आहे, त्यामुळं वैज्ञानिकांच्या रिलेटेड मी छोटी छोटी पुस्तकं त्यावेळी वाचायला सुरुवात केली. आता उदाहरणार्थ बघा, हे अब्दुल कलामांचं विंग्स ऑफ फायर पुस्तक आहे. आता हे 2 प्रतीमध्ये मिळते, इंग्लिश कॉपी पण आहे, इंग्लिश व्हर्जनमध्ये पण आणि मराठी व्हर्जनमध्ये पण. पण अब्दुल कलामची ऑटोबायोग्राफी, हां, अब्दुल कलाम सरांची ही ऑटोबायोग्राफी आहे. मग ही मराठी भाषेमध्ये पण उपलब्ध आहे आणि इंग्रजी भाषेमध्ये पण उपलब्ध आहे. पण मला वाटतं जी मराठी मीडियमची मुलं आहेत किंवा म्हणजे आपले मराठी वाचक आहेत ह्यांनी दोन्ही कॉपीज घ्या. इंग्लिश कॉपी पण घ्या आणि मराठी कॉपी पण घ्या. इंग्लिश कॉपीमधलं समजा एक पान वाचलं, काही मला कळालं नाही त्यातलं, लगेच मी मराठी कॉपी वाचणार, मला अनुवाद कळतोय, अनुवादामुळं मला इंग्रजीतले शब्दसुद्धा चांगले कळायला लागतील. आणि दुसरी गोष्ट की आता मी काही तुम्हाला पुस्तकं इथे दाखवणार आहे बघा, म्हणजे ही मी पुस्तकं सुद्धा विकत घेतलेली. आता या इथं बघा तुम्हाला दिसेल एक गुणे नावाचे एक लेखक होते, रा गुणे नावाचे. हे भाभा अणुशक्तीचे खूप मोठे वैज्ञानिक होते. मग त्यांनी विज्ञानाचा प्रसार या महाराष्ट्रामध्ये होण्यासाठी छोटी छोटी पुस्तकं लिहिली आणि त्यांनी अल्बर्ट आइन्स्टाईनच्या जीवनावरती एक आइन्स्टाईनचे मनोविश्व नावाचं एक साधारणतः 350 ते 400 पानांचं पुस्तक लिहिलं आहे. ते मराठी भाषेतून लिहिलं आहे, ते पण आपल्याकडे आहे. पण आता ते काय मी तुम्हाला दाखवत नाही. पण गुणेंनी लिहिलेली छोटी छोटी पुस्तकं लहान मुलांसाठी किंवा अगदी महाविद्यालयातील युवकसुद्धा ही पुस्तकं वाचू शकतात. उदाहरणार्थ अणुविश्वाचे द्रष्टे नावाची एक सिरीज त्यांनी लिहिली, मालिका. मग त्यामध्ये 1 नंबरला एन्ट्रिको फर्मी हा लेखक ही दिसेल, हा वैज्ञानिक दिसेल. मग त्या एन्ट्रिको फर्मीविषयी माहिती सगळी त्यांनी संकलित केली आणि एक पुस्तक लिहिलं बघा असं या पद्धतीनं. आणि छोटं पुस्तक आहे हे, एक साधारणतः 80 ते 90 पानामध्ये एन्ट्रिको फर्मीचं त्यांनी आयुष्य बसवलं. एन्ट्रिको फर्मी यांनी काय केलं की पहिली अणुभट्टी जगामध्ये पहिल्यांदा कशी त्यांनी सेटअप केली
साधारणतः 1943-44चा काळ असेल त्यामध्ये. त्याविषयी त्यांनी खूप सखोल माहिती दिलेली आहे. त्यानंतर अणुगर्भाचा द्रष्टामध्ये अर्नेस्ट रदरफोर्ड ह्यांच्याविषयी त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. ते असं लिहिलेलं आहे पुस्तक बघा. याबद्दल आणि आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना तर खूप खूप उपयोग आहे. आणि यातून तुम्ही कंप्लीट इन्स्पिरेशन ह्या लोकांपासून घेऊ शकताय. ही फिजिक्समधली लोक खूप प्रचंड हुशार होते आणि खूप सारा इन्स्पिरेशनचा स्रोत आपल्याकडे आहे. ह्या लीज माइटनर ह्या महिला शास्त्रज्ञ एकमेव न्यूक्लिअर फिजिक्समधल्या त्या काळातल्या. त्यानंतर तपस्विनी मारी क्युरी ह्यांना तर तुम्ही बऱ्याचदा ओळखता असेलच. हे अशी छोटी छोटी पुस्तकं आहेत. आणि त्यानंतर अणूचा जनक म्हणून इथं दिलं आहे बघा, नील्स बोहर. मग आणि महत्त्वाचं म्हणजे ही पुस्तकं मराठी भाषेतून आहेत. आपल्या भाषेतून एखादी गोष्ट आपल्याला लगेच वाचता येते, लगेच ते पटकन समजते, आपल्याला फील होते इंग्रजी भाषेपेक्षा. त्यामुळे मला असं वाटतं की विद्यार्थी मित्रांनी ही जी पुस्तकं आहेत ह्या पुस्तकांचं सारखं वाचन केलं पाहिजे. त्यांच्यापासून एक तुम्हाला इन्स्पिरेशन भेटते. आणि विज्ञानामध्ये तुम्हाला सेल्फ मोटिवेशन नावाचा एक प्रकार आहे. तुम्ही स्वतःला तुम्हाला मोटिवेट केलं पाहिजे. प्रत्येक वेळी तुम्हाला दुसरा कोण मोटिवेटर आणण्याची आवश्यकता नाही. कारण बघा, मोटिवेशनचे व्हिडिओ पाहणं हे सुद्धा एक व्यसनच आहे. मोटिवेशनचे जास्त व्हिडिओ बघू नका. मग तुम्ही मोटिवेशनचे व्हिडिओ बघत राहिला तर तुम्ही काम कधी करणार, तुम्ही अभ्यास कधी करणार. काय जण मोटिवेशनचे व्हिडिओ बघतात 5-10 मिनिटासाठी मोटिवेट होतात परत. हां, ते तसंच आहे. मोबाईलला जसं चार्जिंग असतं की नाही तसं ते मोटिवेशनचं भाषण असतं. ते एकदा का आता समजा ठीक आहे की हां नाही मला आता ह्या पद्धतीनं मी मोटिवेट झालो आहे, मला आता MBBS व्हायचं आहे. मग कोणाचं मी लेक्चर ऐकतो यूट्यूबवरनं, मग तो असं झाला त्याने असं केलं. मग 2 दिवस ते माझ्याकडे मोटिवेशन राहतं आणि तिसऱ्या दिवशी काय होतं, पुन्हा डिस्चार्ज, पुन्हा दुसरं नवीन मोटिवेशन ऐकतो. मग ते इंजिनियरचं कुठलं ते ऐकलेलं असतंय, मग पुन्हा इंजिनियर. तसं नाही, तुम्ही स्वतःला मोटिवेट केलं पाहिजे. आणि बघा, ही सगळं साहित्य अवेलेबल आहे. फक्त काय आहे तिथपर्यंत पोहोचण्याची, ते वाचण्याची, ते समजून घेण्याची. ऑफकोर्स हे सुट्टीच्या काळामध्ये तुम्ही वाचू शकता, इन्स्पायर्ड होऊ शकता. तुमचा आता सध्याच्या मितीला जे 11वी-12वीची मुलं आहेत त्यांना त्यांचा परीक्षेचा अभ्यास ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण त्यांनी जर समजा त्यांच्या परीक्षांमध्ये चांगले मार्क्स मिळवले तरच त्यांच्या भविष्याची दिशा त्यांना नक्की कुठे जायचं आहे हे ठरणार आहे. तर आजच्या ह्या पॉडकास्टचा आज आपण इथे समाप्ती करत आहोत. तर सरांकडून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला भेटल्या. त्यांच्या जर्मनीमधील एक्सपिरियन्स असो किंवा त्यांनी केलेलं इन्व्हेन्शन असो, सिलिका एरोजेलबद्दल आपल्याला काही माहिती शिकायला भेटली. त्यांनी जी पुस्तकं सांगितली ती नेहमी तुम्ही एकदा ट्राय केले पाहिजेत, वाचून बघा. जेव्हा तुम्हाला फावला वेळ भेटेल तेव्हा ते वाचून बघा. शिवाय फिजिक्सचं जे महत्त्व आहे स्टुडंट लाईफमध्ये आणि जे आपले 11वी-12वीचे विद्यार्थी आहेत त्यांनी कसा अभ्यास करावा याबद्दल आज सरांकडून आपल्याला शिकायला भेटलं. तर आजच्या या पॉडकास्टचा आपण इथे समाप्ती करतो. धन्यवाद. धन्यवाद.